नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की संपूर्ण महाराष्ट्रातील जे महानगरपालिका आहे त्यांच्या जागा आता भरल्या जाणार आहे आणि यासाठी जाहिरात प्रसिद्ध व्हायला पण सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार. अमरावतीची पण येणार आहे, तुमच्या जिल्ह्याची पण या ठिकाणी येणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तिची एकूण जागा किती आहे. तर तर बघा, एकूण या 10 प्रकारची पदे दिलेली आहे. एकूण जागा 174. यामध्ये कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल, सिस्टीम एनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डाटा मॅनेजर, प्रोग्रामर, ठीक आहे. यासारख्या पदांचा समावेश आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे. पदानुसार पगार हा वेगवेगळा असणार आहे. तर या ठिकाणी लिपिकच्या जागा दिलेल्या आहेत 60 आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागेल. समांतर आरक्षण पण दिलेलं आहे या ठिकाणी. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, दिव्यांग, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक सर्वच कॅटेगरी जागा यामध्ये आहे. तर अर्ज भरण्याच्या अगोदर हे संपूर्ण जागा व्यवस्थित चेक करायच्या. तुमच्या कॅटेगरी जागा आहे की नाही आहे, तर हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत या सर्व जी पदे दिलेली आहे, याची पात्रता काय मागितली आहे तर. तर बघा मित्रांनो, पहिली पोस्ट कनिष्ठ लिपिक. याची पात्रता मागितली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर, मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 आणि संगणक ज्ञान. नंतरची पोस्ट आहे विधी सहाय्यक. याची पात्रता मागितली आहे लॉ. याला लॉ मागितलेला आहे आणि 5 वर्षे तुम्हाला अनुभव मागितला आहे. ठीक आहे. कर संग्राहक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40, संगणक ज्ञान. नंतरची पोस्ट आहे ग्रंथालय सहाय्यक. याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि ग्रंथालय सर्टिफिकेट. तर नंतरची पोस्ट आहे स्टेनोग्राफर. याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन, इंग्रजी व मराठी स्टेनो 80 आणि या ठिकाणी तुम्हाला नंतरची पोस्ट आहे लेखापाल. याची पात्रता मागितली आहे आणि या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे. नंतरची पोस्ट सिस्टीम एनालिस्ट. याची पात्रता मागितली आहे बीई कॉम्प्युटर. ठीक आहे आणि 3 वर्ष अनुभव. नंतरची पोस्ट आहे हार्डवेअर इंजिनियर. याची पात्रता मागितली आहे बीई कॉम्प्युटर आणि 3 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची. नंतरची पोस्ट आहे प्रोग्रामरची. याची पात्रता मागितली आहे संगणक अभियांत्रिकीमधील डिप्लोमा. ठीक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव मागितला संबंधित सिस्टीम एनालिझम, प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यामधला अनुभव असणे गरजेचं आहे. आणि शेवटची पोस्ट आहे डेटा मॅनेजर. याची पात्रता मागितली आहे बीई कॉम्प्युटर. तर पात्रता व्यवस्थित वाचायची, कारण या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे बऱ्याचशा पोस्टला. तुम्हाला आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीय 18 ते 43 वर्षापर्यंत. ही वयोमर्यादा तुमची 9 सप्टेंबर 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे. तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला ₹1000 आणि मागासवर्गीयांना ₹900. माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे. तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. तर बघा मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ऑनलाईनद्वारे होणार आहे. ठीक आहे. ऑनलाईनद्वारे एक्झाम तुम्ही घेतल्या जाणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, व्यवस्थित चेक करायचं. मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि जी हा अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल सिलेबस दिलेला आहे लिपिकसाठी. आणि ज्यांना टेक्निकल विषय असणार आहे त्यांना 80 मार्क्सचा टेक्निकलवर प्रश्न विचारला जाणार आहे. पेपर तुमचा इंग्लिश आणि मराठीमध्ये होणार आहे. ठीक आहे. अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे ते 20 ऑगस्टपासून होणार आहे. त्याची अंतिम तारीख असणार आहे 9 सप्टेंबर. 9 सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 9 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे. 26 ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण पी लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला पी मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वच महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे. तुमच्या महानगरपालिकेची जाहिरात आली की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.